ज्याप्रमाणे वारकऱ्यांना पंढरीत गेल्यावर आनंद होतो, तोच आनंद आम्हाला धरणीच्या बागेत आल्यावर होतो। त्यामुळे धरणीची बाग ही रयत शिक्षण संस्थेची पंढरी आहे, असे उद्गार संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल ज्येष्ठ सदस्य थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सातारा येथे काढले। रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 95व्या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कर्मवीर अण्णा लक्ष्मी वहिनी यांच्या वसतिगृहातील प्रसंगावर आधारित रेखाटलेल्या म्युरल शिल्पाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। याचवेळी त्यांनी शाहू बोर्डिंगसाठी 50 लाख रुपयांची देणगीही जाहीर केली। रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संघटक डॉक्टर अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, जनरल बॉडी सदस्य YT देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेंडसे ज्योतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जातोय। मात्र भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्याप लेखी दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी मिळाली नसल्याचा आरोप करत शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय। येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी तसेच शेतजमिनीकडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। 1 एप्रिल पासून बेंडसे सिद्धार्थनगर येथील पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषण सुरू झालंय। पेण तालुक्यातील वरवणे गावात शिवरत्न शिवस्मारक लोकार्पण सोहळ्याचं खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं। नाशिक ढोल ताशाच्या तालावर वरवणे गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य रोशन टेमगरे यांच्या संकल्पना सत्यात साकार झाली आहे। यावेळी पोवाडे, बाळशाहीर, शौर्य निंबाळकर, व्याख्याते महेश मोहिते, राष्ट्रवीर संघ मर्दानी खेळ, साई लीला ढोलताशा पथक, खालू बाजा पथक यांच्या कलाकारीने परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि शिवभक्त उपस्थित होते। खोपोली नगर परिषद हद्दीतील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा शुभारंभ करण्यात आलाय। यामुळे मालकी हक्क कायम होण्याबरोबरच अतिक्रमण रोखण्यात यश मिळणार आहे। भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभागामार्फत नक्षा या पथदर्शी प्रकल्पांतर्गत खोपोली नगर परिषदेची कोकण विभागात निवड झाली आहे। नगर परिषद क्षेत्रामध्ये सर्व मिळकतींचे सर्व्हे ऑफ इंडिया आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्या सहाय्याने भूमी संदर्भीकरण व नगर भूमापन अभिलेख अद्ययावतीकरण होणार आहे। त्याबरोबरच मिळकतधारकांना GIS आधारित मिळकतींचे नकाशे व अद्ययावत मिळकत पत्रिका देण्यात येणार आहे। राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचे आदेश दिलेत। यानंतर रायगड जिल्ह्यातील मनसैनिक आक्रमक झालेत। अलिबाग शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे। त्यानंतर बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत। शिवाय येथील कर्मचारी सुद्धा मराठी बोलणारे असले पाहिजेत, अशी तंबी मनसैनिकांनी यावेळी बँकांमधील व्यवस्थापकांना दिली। यावेळी अलिबाग तालुक्यातील मनसैनिक उपस्थित होते। नवी मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महाराज जयंतीनिमित्त प्रकट दिन साजरा करण्यात आला। यावर्षी निर्गुण स्वामीनाथ प्रतिष्ठानतर्फे सोमवार 31 मार्च रोजी निर्गुण स्वामीनाथ मठ ऐरोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याशिवाय समर्पण रक्तपेढीद्वारे मेगा रक्तदान शिबिर आयोजित केले होते। अलिबाग मधील पहिली बॅच वाईज क्रॉसफिट ट्रेनिंग जिम F18 फिटनेस स्टुडिओ यांनी आपला 4था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। या निमित्ताने आयोजित डॉजबॉल स्पर्धेला 70 ते 80 सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रमाणित फिटनेस ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट अद्वैत पाटील यांनी स्थापन केलेल्या या जिममध्ये 100हून अधिक सक्रिय सदस्य आहेत आणि 100हून यशस्वी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज देखील आहेत। वैयक्तिक लक्ष देणं हे F18 फिटनेस स्टुडिओचं मुख्य वैशिष्ट्य असून प्रत्येक सदस्याला योग्य मार्गदर्शन येथे मिळतं। हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त अनंत श्री विभूषित सद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीनं मोपाडा रसायनी ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली। सांस्कृतिक दर्शन तसंच आध्यात्मिक सामाजिक संदेश याचा मिलाप या मिरवणुकीत पाहायला मिळाल्यानं या शोभायात्रेने मोपाडा खालापूर वासियांचं लक्ष वेधून घेतलं। या स्वागत यात्रेत सामाजिक जाणीवांची जागृती होणारे परंपरा आणि ऐतिहासिक रथचित्र पनवेल, अलिबाग, उरण, पेण, खालापूर, सुधागड, कर्जत आणि रोहा आदी तालुक्यातून सहभागी झाले होते। अलिबाग तालुक्यातील चेंडे ग्रामपंचायत हद्दीतील प्यारेलाल अँड सन्स यांच्या मैदानावर अलिबाग शहरातील जैन समाजातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जैन विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत महिलांचे 8 संघ सहभागी झाले होते। या स्पर्धेत पिंक फायटर संघ विजेता ठरला तर अलिबाग टायटन्स हा संघ उपविजेता ठरला। स्पर्धेत मॅजेस्टिक वॉरियर्स, क्रिकेट क्वीन्स, अलिबाग टायटन्स, भक्ती रायडर्स, देवकी स्ट्रायकर्स, दहिराम स्ट्रायकर्स, रायझिंग स्टार आणि पिंक पॅन्थर या 8 संघांनी सहभाग नोंदवला होता।
आई एकविरेची मानाची पालखी शेकडो कोळी बांधवांच्या उपस्थितीत रसायनी, मोपाडा, रीस दांडमार्गे निघाली असताना ठिकठिकाणी आई एकविरेच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. पालखी मोपाडा येथे येताच मोपाडा इव्हेंट ग्रुपकडून फुग्यांचा आणि रंगीबिरंगी कागद व फुलांचा वर्षाव आई एकविरेच्या पालखीवर झाला. यावेळी मोपाडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे यांनी आई एकविरा देवीच्या पालखी पदयात्रेचं स्वागत करून आई एकविरेची मनोभावे पूजा करून आईची ओटी भरून दर्शन घेतलं. यावेळी कोळी बांधवांसाठी ठिकठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.